Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on one of the important topics and that one is how to write summary. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो विषय आहे समरी रायटिंग हा तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला नेहमी सतावणार आहे, प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे की तुम्हाला कळत नाही आहे की समरी रायटिंग लिहायची कशी. त्यास तुमचे हे जे डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. आता हाऊ टू राईट समरी. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन. परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. इन युअर एक्झामिनेशन तुमच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 4A हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज असतो आणि त्याच अनसीन पॅसेजवरती क्वेश्चन नंबर 4B हा समरी रायटिंगवरती आहे. मग समरी रायटिंग तुम्ही नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचे जे क्वेश्चन्स असतात A1, A2, A3, A4, A5 हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करता, पण समरी रायटिंग लिहायची म्हटलं की तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो. तो आपण सॉल्व करणार आहोत. अगोदर बघूया, एक पॅसेज अनसीन पॅसेज असतो, एक तर तो आपल्या परिचयाचा नसतो, त्याच्याबद्दल आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं नाही आहे. मग तो पॅसेज काही विद्यार्थ्यांना तो पॅसेज रीड केल्यानंतर पण कळत नाही, तरी पण एक आपण आयडिया करू शकतो. ती अशा प्रकारे तुम्ही तो पॅसेज रीड करा आणि त्या पॅसेजमध्ये 2 क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर A1 म्हणजे ॲक्टिव्हिटी A1 आणि त्याच पॅसेजवरती ॲक्टिव्हिटी नंबर A2 ती नीट सॉल्व करायची व्यवस्थितपणे. आता मी तुम्हाला इथे हा जो पॅसेज आहे तो रीड करून दाखवतो. अनसीन पॅसेज म्हणजे एक एक्झाम्पल होईल. तुम्हाला दिलेला क्वेश्चन बघा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, त्याच्यावरती रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. मी समरी रायटिंग लिहिण्या अगोदर तुम्ही जे ॲन्सर लिहिणार आहात कोणत्या क्वेश्चनचे, क्वेश्चन नंबर 1 4Aचं A1 आणि A2चं ॲन्सर तुम्ही लिहिलेलं आहे. ते ॲन्सर कशा प्रकारे लिहायचं ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हा पॅसेज आहे, मी तुम्हाला पॅसेज रीड करून दाखवतो. आता A1 ॲक्टिव्हिटी कोणती येऊ शकते. एक तर A1 ॲक्टिव्हिटी ट्रू ऑर फॉल्स येईल, राईट ऑर रॉंग येईल किंवा फिल इन द ब्लँक्स येईल. या प्रकारची A1 ॲक्टिव्हिटी असते. आणि त्याच अनसीन पॅसेजवरती A2 ॲक्टिव्हिटी एक प्रकारची कंप्लीट द वेब डायग्राम कंप्लीट करा किंवा कंप्लीट द टेबल, अशा प्रकारे क्वेश्चन A2 येतो. कारण A1 आणि A2चा यूज करून आपण समरी तयार करणार आहोत, म्हणून मी तुम्हाला या ॲक्टिव्हिटी किंवा या क्वेश्चनबद्दल सांगत आहे. ठीक आहे. अगोदर आपण बघूया हा जो पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज रीड करूया. पॅसेज काय आहे बघा. ॲज द क्लॉक टिक्ड 1:38 AM सकाळचे 1:38 पहाटेचे झाले आणि झाल्याबरोबर द कंट्रोल रूम कंट्रोलर मेड द अनाउन्समेंट ऑफ द स्टार्ट ऑफ फायनल डिसेंट. कंट्रोल रूममधून एक अनाउन्समेंट झाले की फायनल डिसेंट म्हणजे खाली मार्गक्रम होत आहे. जो विक्रम 2 जे चांद्रयान जे आपल्या इंडियातर्फे 2 वर्षापूर्वी चांद्रयान मूनवरती पाठवलं होतं त्याच्याबद्दलचा हा पॅसेज आहे. ॲज द लँडर रेस्ट, लँडर म्हणजे जे आपण चांद्रयान विक्रम पाठवलं त्याला लँडर म्हटलेलं आहे. रेस्ट डाऊन द ट्रॅजेक्टरी म्हणजे तो आपल्या मार्गाने खाली येऊ लागला. द सायंटिस्ट स्टार्टेड क्लॅपिंग, सायंटिस्ट लोक टाळ्या वाजवू लागले. ओव्हर 60 स्टुडंट्स सिलेक्टेड फ्रॉम अक्रॉस द कंट्री, आपल्या देशामधून जवळपास 60 विद्यार्थी तिथे आलेले होते, ते लाईव्ह लोक बघण्यासाठी त्या इस्रोच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे. अँड सम इन्व्हायटेड फ्रॉम भूतान या कंट्रीमधून पण काही विद्यार्थी आलेले होते. आता मी इथे पॅसेज का समजावून देतो, पॅसेज थोडीशी तुम्हाला काही वेळा पॅसेज कळणार नाही आहे, पण मी तुम्हाला हा पॅसेज एक एक्झाम्पल म्हणून समजून देतो आहे. हू वेअर सिटिंग बिहाइंड द कंट्रोल रूम, कंट्रोल रूममध्ये ते पाठीमागे भूतानचे पण काही विद्यार्थी बसले होते. इंडियन स्टुडंट्स 60 स्टुडंट्स होते. ओके. जॉईन द चेअरिंग क्राऊड, आणि त्या क्राऊडमध्ये ते पण एक चेअरिंग करीत होते. इवन द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ही वॉज ऑल्सो क्लॅपिंग, आपल्या देशाचे नरेंद्र मोदीचे प्राईम मिनिस्टर आहे, पंतप्रधान, ते पण टाळ्या वाजवत होते. देर वॉज अ सेलिब्रेटरी मूड ऑल ओव्हर द इस्रो कॉम्प्लेक्स, इस्रोच्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये एक सेलिब्रेशन, कारण आपण आता यशस्वी होत होतो. वर्ल्डमधला फर्स्ट आपला इंडिया असा देश असणार होता की चंद्राच्या एका टोकावर म्हणजे चंद्रयानच्या एका दक्षिण ध्रुवावरती तो दक्षिण साईड होते तो लँड करणार होता. ठीक आहे. इस्रो कॉम्प्लेक्स. इट सीम्ड इंडिया वुड बिकम द फर्स्ट टू लँड ऑन द मून साऊथ पोल, चंद्राच्या दक्षिण पोलवरती तिथे तो पहिला देश ठरणार होता. ठीक आहे. या प्रकारचा पॅरेग्राफ आहे. सडनली पण अचानक काय झालं, द ग्रीन लाईन डिनोटिंग विक्रम ऑन द स्क्रीन स्टार्टेड डिवायडिंग फ्रॉम द पाथ. जी ग्रीन लाईट दाखवत होती, जे विक्रम नावाचा जो आपला लँडर होता
जे यान होतं, जे मूनवरती उतरणं होतं, त्याचा आपला मार्गक्रम जे ठरलेला होता त्याच्यापासून तो डिवायटिंग होऊ लागला होता. डिवायटिंग म्हणजे काय, त्या मार्गक्रमापासून दूर चाललेला होता, म्हणजे ठरलेल्या रोड किंवा मार्गक्रमानुसार तो येत नव्हता. अँड एक्झॅक्टली 1:51 मग सकाळी पहाटे 1:51 यावेळी स्टार्ट झालं. 30 मिनिट्स आफ्टर द स्टार्ट ऑफ द फायनल डिसेंट खाली लँडिंग सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर 13 मिनिटानंतर ग्रीन लाईन स्टॉप्ड, जी की आतापर्यंत ग्रीन लाईन म्हणजे व्यवस्थित चालू होती, अचानक ती थांबली, स्टॉप झाली. द क्लॅपिंग स्टॉप्ड, जेवढी चेअरिंग किंवा आनंद उत्सव होता तो पूर्ण स्टॉप झाला. इस्रोचे जे चीफ होते के शिवान ब्रोक द बॅड न्यूज ॲट 2:16 AM, सकाळी 2:16 इस्रोचे चीफ शिवान यांनी ते लँड आपण अनसक्सेसफुल ठरलो याची ती बॅड न्यूज त्यांनी सांगितली. द इस्रो चीफ अनाउन्समेंट प्लंज द होल कंट्री इन टू द स्टेट ऑफ ग्लूम, आणि त्यांच्या अनाउन्समेंट संपूर्ण देश, ग्लूम म्हणजे एक दुःखामध्ये बुडाले या अर्थाने. ठीक आहे. देन एंटर द कंट्रोल रूम अँड कन्सोल्ड सायंटिस्ट, त्यावेळेस प्राईम मिनिस्टर सुद्धा त्या कंट्रोल रूममध्ये आले आणि त्या सर्व सायंटिस्ट लोकांना त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. सो दिस टाईप ऑफ पॅसेज, नियम का असतो, तुम्हाला पॅसेज रीड करून व्यवस्थितपणे A1 आणि A2ची ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची. आता इथे A1ची ॲक्टिव्हिटी काय आहे की फिल इन द ब्लँक्स आहे. ओव्हर डॅश स्टुडंट सिलेक्टेड फ्रॉम द अक्रॉस द कंट्री. आता हे सर्व ॲन्सर तुम्ही, याचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये भेटत. ट्रू ऑर फॉल्स असेल त्याची ॲन्सर भेटत, किंवा ट्रू वाक्य आहे तसं असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ते चेंज केलेलं वाक्य असेल पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे. तर जर तुम्हाला फिल इन द ब्लँक्सची सेंटेन्स असेल तर 4 सेंटेन्स असतील, ट्रू ऑर फॉल्स असेल तर 4 सेंटेन्स असेल. जे ट्रू सेंटेन्स आहे ते आपण आहे तशी घेऊ शकतो. फॉल्स सेंटेन्स म्हणजे चुकीची सेंटेन्स असतील, ट्रू ऑर फॉल्स जर क्वेश्चन आला तर ते कशामध्ये कन्वर्ट करायची, ट्रूमध्ये करायचं, आणि ते आपण ते एक सेंटेन्स आपल्याला एक इम्पॉर्टंट सेंटेन्स समरी रायटिंगमध्ये घेऊ शकतो. आता A1ची ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. आता A1चं आपल्याला ॲन्सर इथं तयार भेटलं, हे आपल्याला त्याचे ॲन्सर आपण तयार केलेले आहेत. ठीक आहे. A2च्या ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल, एक टेबल दिलेला आहे. टाईम ॲट्स पहाटे 1:38 काय झालं, 1:51 काय झालं, तो इव्हेंट म्हणजे ती घटनाक्रम इथे आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे याचे एक सेंटेन्स, याचे सेंटेन्स, हे सेंटेन्स, हे 4 सेंटेन्स तुम्हाला भेटतील का, याचा आन्सर तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये आहे. तर हे आन्सर तुम्ही इथे बघू शकता. हे आन्सर देखील इथे दिलेलं आहे. 1:51 केले. अनाऊन्समेंट ऑफ द स्टार्ट ऑफ द फायनल डिसेंट त्याच्यामध्ये ते आहे. 1:51 केले. द ग्रीन लाईन स्टॉप्ड मुव्हिंग. 2:16 2:16 केले. इस्रो चीफ ब्रोक द बॅड न्यूज. म्हणजे ज्या प्रकारे आपण फिल इन द ब्लँकचे सेंटेन्स आपण अंडरलाईन करू शकतो आणि हे पण त्याच्यामधून आपण घेऊ शकतो. ठीक आहे. PM एंट्री झाली, ते लिहिलं. हे 4 सेंटेन्स आणि हे 4 सेंटेन्स आपण एकत्र करू शकतो, पण प्रॉपर ऑर्डरमध्ये लावायचे, म्हणजे योग्य क्रमाने. म्हणजे अगोदर घटना कोणती घडली, त्यानंतर 60 स्टुडंट, आणि हे एकत्रित करून याचा काय करू शकतो आपण, एक त्या पूर्ण जो पॅरेग्राफ तुम्हाला अनसीन पॅसेज दिलेला आहे त्याची जी समरी करू शकतो. आता तुम्ही इथे मी दाखवलेलं आहे की जे फिल इन द ब्लँक्स होतं त्याचे आपण हायलाईट केलेलं आहे पॅसेजमध्ये, त्याची उत्तर आपल्याला इथे भेटलेले आहेत. ठीक आहे. ओव्हर 60 स्टुडंट, नंबर 2चं, नंबर 3, नंबर 4 हेच दिले. त्यानंतर जे याचं जे ॲन्सर होतं हे ॲन्सर इथे आपण टिक मार्क केलं, हे ॲन्सर आपल्याला भेटलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट नेम काय असतो समरी रायटिंगमध्ये की जो दिलेला पॅरेग्राफ अनसीन आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट करायचे. ते इम्पॉर्टंट पॉईंट्स घेऊन आपल्याला त्याची एक थोडक्यामध्ये समरी म्हणजे सारांश लेखन करायचे. पण आपला प्रॉब्लेम काय आहे की इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते निवड करायचे ते चूज करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की A1चं ॲन्सर, त्या अनसीन पॅसेजमधलं A1चे ॲन्सर त्याचे जे वाक्य आहेत जे की दाखवले आहेत, आणि A2चं ॲन्सर जे वाक्य आहेत ते आपण एकत्र जमा करायचे, आणि ते एकत्र जमा केल्यानंतर हे आपल्याला सेंटेन्स भेटतील. A1चं ॲन्सर आणि A2चं ॲन्सर, आणि ते एकत्र प्रॉपर ऑर्डरमध्ये क्रमाने घेऊन त्याला एक टायटल द्यायचं. आता जो पॅरेग्राफ आहे तो या प्रकारे आहे, टायटल दिलं आहे चांद्रयान-2 मिशन, आणि A1 आणि A2चं ॲन्सर तयार करून तेच जे सेंटेन्सेस आहेत एकत्रित बनवून आपण ते एकत्र जॉईन केले आणि ते आपण समरी तयार केली. ती या प्रकारे म्हणजे घटनाक्रमनुसार, म्हणजे अगोदर पहिली घटना कोणती झाली असेल, जसं आपण जरी ते बघितलं इथून सुरुवात झाली मग 60 स्टुडंट, तर या प्रकारे आपण ते घटनाक्रमानुसार लिहिले. ॲट 1:30 AM द फायनल लँडिंग ऑफ विक्रम लँडर स्टार्टेड.
The control room made announcement. Scientists, the Prime Minister and over the 60 students from across the country clapped with joy. There was a celebratory mood in the ISRO complex because India hoped to the land moons on South Pole. म्हणजे तेच सेंटेन्स जर तुम्हाला थोडेसे ते सेंटेन्स आपल्या मनाने वाक्यामध्ये रूपांतर करता आले नाहीत पण ते आहे तशी एकापुढे तुम्ही लिहू शकता, पण बेटर आहे थोडासा चेंजेस करून तो घटनाक्रमानुसार मांडा, ठीक आहे. बट ॲट 1:51 AM द ग्रीन लाईन ऑन द स्क्रीन स्टॉप. बघा हे आहे तशी वाक्य घेतलेली आहेत, एवढे काही चेंजेस केलेलं नाही आहे. शोईंग दॅट द लँडर हॅड लॉस्ट कॉन्टॅक्ट. आता हे वाक्य आपल्या मनाचं ॲड केलं आहे. एव्हरीवन बिकेम सायलन्स अँड वरीड. ॲट 2:16 AM इस्रो चीफ के शिवन गेव द बॅड न्यूज विच मेड द होल कंट्री सॅड. इथे तर विच मेड द होल कंट्री बिकम ग्लूम शब्द आलेला होता, इथे सॅड यूज केलेला आहे, तो ग्लूम शब्द आहे तसा घेऊ शकतो, ठीक आहे. आफ्टर दॅट द प्राईम मिनिस्टर एंटर द कंट्रोल रूम अँड कन्सोल द सायंटिस्ट. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग लिहिण्यासाठी मी सारांश तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगेल. तुमच्या अनसीन पॅसेजचं A1चं ॲन्सर भले तो ट्रू ऑर फॉल्स असू देत किंवा फिल इन द ब्लँकचा असू देत, ते सेंटेन्स इम्पॉर्टंट. त्यानंतर A2चा ॲन्सर ते एकत्र जॉईन करून या प्रकारे शॉर्टमध्ये समरी लिहायची आणि त्याला जो इम्पॉर्टंट ज्याच्यावरती पॅसेज आहे ते तुम्ही टायटल द्यायला विसरायचं नाही, कारण टायटलला 1 मार्क असतो. सो या प्रकारे तुम्ही इझिली समरी रायटिंग लिहू शकता. म्हणजे तुम्हाला आयडिया मिळाली की हाऊ टू फाइंड आउट इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम द गिवन अनसीन पॅसेज. त्या अनसीन पॅसेज म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत याची आयडिया तुम्हाला तर आलेली असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओ पण आपला इम्पॉर्टंट येणार आहे, डायलॉग रायटिंग होती, तो बघायला विसरू नका.